नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलमच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद होण्याची शक्यता. अमेरिका, इराण दोन्ही देशांमध्ये अणुकरारावरून वाद पेटला. युद्धाचे परिणाम, विमान इंधनाचे दर वाढले. आंतरराष्ट्रीय उड्डाणे तोट्यात. तर मुंबई पुणे प्रवास अधिक सुरक्षित, इंधन बचतीसह प्रवास वेळ 30 मिनिटे कमी करणारा गतिमान मार्ग ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. कोकण विभागाची बाजी तर कोल्हापूर विभागाच्या निकालात घसरण. दुसऱ्या क्रमांकावरून कोल्हापूर विभाग थेट 6व्या क्रमांकावर. मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसचा पुढाकार. जिल्ह्यातील योग्य मतदारांचे एकही नाव वगळले जाणार नाही, यासाठी काँग्रेस कटिबद्ध. आमदार सतेज पाटील. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. या बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. अमेरिका, इराण पुन्हा एकदा युद्धाच्या सावटाखाली आहेत. दोन्ही देशांमध्ये अणु करारावरून वाद पेटलाय. नुकतेच इराणने अमेरिकेला एक शांततेचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तो प्रस्ताव पूर्णतः फेटाळून लावला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा युद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणने ट्रम्प यांना नवा शांतता प्रस्ताव पाठवला होता. मात्र या प्रस्तावात इराणने अणु कार्यक्रमावर चर्चा करण्यास नकार दिला आहे. या प्रस्तावात इराणने केवळ 2 प्रमुख अटी ठेवल्या आहेत. यामध्ये जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत अणु करारावर कोणतीही चर्चा होणार नाही. त्याचबरोबर आखाती देशांमधील जहाजा वाहतुकीचे वाद आधी सोडवावेत. मात्र इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेने पूर्णपणे फेटाळून लावलाय. यामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणखी एका महत्त्वपूर्ण बातमीचा आपण आढावा घेणार आहोत. युद्धाचे परिणाम विमानांच्या उड्डाणावर देखील झालेत. विमान इंधनाचे वाढलेले दर, त्याचबरोबर विविध देशांमधील हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि लांब पल्ल्याच्या मार्गामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे तोट्यात जात आहेत. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने जून ते जुलै दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती सीईओ कॉम्बेल विल्सन यांनी दिली आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसंच चलनाचे बदलणारे दर आणि हवाई क्षेत्रातील निर्बंधामुळे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. विमान इंधनाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि सुरू असलेल्या हवाई निर्बंधामुळे अनेक मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाहीत. त्यामुळे कंपनीने जून आणि जुलैमध्ये उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय विमान वाहतूक उद्योगाने इंधन दरवाढीमुळे निर्माण झालेल्या संकटावर सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट यासारख्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने नागरी विमान वाहतूक संचालनालय यांना पत्र लिहून इशारा दिला आहे की इंधन दरवाढीमुळे हा क्षेत्र अत्यंत तणावाचा सामना करत आहे. पुढील बातमी आहे पुणे एक्सप्रेसवेची. पुणे मुंबई प्रवास अधिक सुरक्षित, इंधन बचतीसह प्रवास वेळ 30 मिनिटे कमी करणारा गतिमान मार्ग ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंक मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 1 मे रोजी खोपोली जवळच्या दरी पूल क्रमांक 1 येथे कोनशिला अनावरण करून करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व अन्य मंत्री अधिकारी उपस्थित होते. या तिघा मान्यवरांनी संपूर्ण मिसिंग लिंक मार्गावरून प्रवास केला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटींची गती देणारा इकॉनॉमिक मल्टीप्लायर ठरेल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यानंतर आणखी एक बातमी आपण शिक्षण क्षेत्राशी निगडीत पाहणार आहोत. आज शनिवारी 12वीचा निकाल जाहीर झाला. गेल्या कित्येक दिवसापासून त्याची प्रतीक्षा लागून होती. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल 92.21% लागला आहे. तर कोल्हापूर विभागाचा 89.97% निकाल लागला आहे. राज्यात यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. परीक्षा बोर्ड कडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्याचा एकूण निकाल 94.22% लागला आहे. दरम्यान कोल्हापूर विभागीय मंडळाचा कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्हे मिळून 89.97% इतका निकाल लागला. गतवर्षीच्या तुलनेत 3.67% इतकी घट कोल्हापूर विभागाच्या निकालात झाली. केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 91.86% निकाल लागला असून गतवर्षीच्या तुलनेत 2.54% घट झाली. गतवर्षी कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या स्थानी होता. यावर्षी मात्र निकालाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. कोल्हापूर विभाग यावर्षी 6व्या क्रमांकावर आला. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान 12वी साठी लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोल्हापूर विभागात एकूण 1,10,465 जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 99,398 जण उत्तीर्ण झालेत. कोल्हापूर विभागीय निकालात गतवर्षीच्या तुलनेत 3.67% इतकी घट झाली. त्यामुळे राज्यात दुसऱ्या स्थानावरून आता कोल्हापूर विभाग 6व्या स्थानावर आलाय. यानंतरची बातमी आपण पाहणार आहोत SIRC निगडीत. मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील योग्य मतदारांचे एकही नाव वगळले जाणार नाही यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचं काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्र मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आज शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रामुख्याने संवाद साधला. 12 राज्यात तब्बल 5.2 कोटी नागरिकांची नावे मतदार यादी सुधारण्याच्या नावाखाली कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण न देता वगळली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा फक्त स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार आहे. नागरिकांना मतदानापासून वंचित राहू नये म्हणून आजच आपल्या BLOशी संपर्क करून आपले नाव मॅप करून घेणे फायद्याचे ठरणार आहे. मात्र नागरिकांना आपला BLO कोण आहे याची कल्पना नाही. यासाठी काँग्रेस पक्षाने आता पुढाकार घेऊन सर्च इंजिन निर्माण केल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले. यासाठी मताधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं प्रसिद्ध केलेल्या QR कोड स्कॅन केला किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव सर्च करा. आपल्या BLOशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. याशिवाय आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं की नाही याची खात्री करा असंही आमदार सतेज पाटील यांनी या बैठकीत सांगितलं. जिल्ह्यातील योग्य मतदारांचे एकही नाव वगळले जाणार नाही यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. आजच्या सकलमच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबूया. धन्यवाद.